जोपर्यंत विषय निघत नाहीत तोपर्यंत परत द्यायची. माझ्या चुलत बहिणीचे 10वीला विषय गेले होते दादा, चार विषय गेले होते. ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती, तिचे 4 विषय गेले होते. तिने माझी सख्खी बहीण जी आहे मोठी, ती माझ्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी आहे. तिच्यासोबत पण विषय दिले तरी नाही निघाले. परत माझ्यासोबत विषय दिले ऑक्टोबर आणि ह्याच्यामध्ये मार्च फेब्रुवारी म्हणजे दोन्ही पण दिले तिने. दोनदा 10वीचे एक्झाम दिले तिने. माझ्यासोबत एकदा दिले, माझ्या बहिणीसोबत दिले, नंतर शेवटी माझा सगळ्यात लहान भाऊ माझ्या भावासोबत पण दिले. एवढे प्रयत्न केले तिने. त्याच्यानंतर तिचे 10वीचे विषय निघाले. मग 11वीला ऍडमिशन घेतलं, मग 12वी, मग ग्रॅज्युएशन. जिद्द ठेवायची, विषय गेले म्हणून सोडून नाही द्यायचं. आता पण तुमचं एज नसेल तर द्या तुम्ही. शिक्षण गरजेचं आहे, जॉबसाठी नाही पण स्वतःसाठी शिक्षण गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे फक्त कमवण्याचा मार्ग नाहीये. स्वतःच्या विकासासाठी, घरच्यांसाठी, मुलांना शिकवण्यासाठी, पुढच्या भवितव्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे. आम्ही पण जास्त नाही शिकलो. आता आमची मुलं असे प्रश्न विचारतात की ज्याचे उत्तर आम्हाला देता येत नाहीत, आणि लहानपणापासून त्यांना ट्युशन लावावं लागतात. तेच आम्ही पण व्यवस्थित छान शिकलो असतो तर मुलांना ट्युशन लावायची गरज नसली नसती. जॉब बघा एखादा. बरोबर, मी कुठे जॉब बघणार हो दादा, उगीच कशाला बरं बरं बोलू. सीसीला लाईव्हला बसलेले बाकीचे जे आहेत ना बिनाकामाचे, त्यांना काय अंतरून टाकून देऊ का इथं झोपायला? मस्त गप्पा ऐकत बसले. भावासाठी नाही बघणार का? अहो दादा, मला तेवढी माहिती नाहीये ना. मला तेवढं मी कुठे लावणार तुम्हाला जॉब? उगच का असं म्हणू का हो हो लावते? मला ते खोटं बोलता येत नाही. मी जॉब करत असली असती तर माझे संपर्क असले असते किंवा माझ्या ओळखी असल्या असत्या. माझे काही जॉबच्या ठिकाणी असे संपर्कच नाहीयेत. मी स्वतःच हाऊसवाईफ आहे. भाऊजींना सांगा मग. बर बर बर, ठीक आहे, बोलते मी. याच्या आधी काही केलंय का तुम्ही जॉब वगैरे? कुठे काही जॉब केलाय का? एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला? कुठे जॉब वगैरे केलंय आधी? तेरे बिन मैं क्या मेरे बिन. फुटवेअर शॉप मध्ये नाशिक. बर बर, तुम्ही नाशिकचे आहे का? तुम्ही नाशिकचे आहे का दादा? कसं आहे माहिती का, तुमचं शिक्षण कमी आहे आणि जॉब लावायला गेलं तर जास्तीत जास्त तुम्हाला 10-12 हजार रुपये देणार. तुम्हाला इथं येऊन जॉब करायला परवडणार तरी का? तुम्हीच सांगा. त्या परभणी. अच्छा अच्छा, मग तिथेच जॉब बघा ना, परभणीतच. मेडिकलवर तर नाही जमणार. दवाखान्यात वगैरे बघायचं. दवाखान्यात किंवा किराणा दुकानावर किंवा कपड्याच्या दुकानात पाहायचं. मी पुण्यात राहते ना. कसं तुम्ही कुठे पण जॉबला गेले तर तुम्हाला ते परवडणारच नाही ना. 1 मिनिट चार्जिंगला लावते. कारण तुमचं शिक्षण कमी असल्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला 10 ते 15 हजार रुपये पेमेंट भेटणार. मग घर सोडून दुसऱ्या शहरामध्ये तेवढ्या 15 हजारासाठी तुम्ही जाणार, त्यामध्ये खाणं, तुमचं रूम भाडं वगैरे काहीच नाही फायदा त्याचा.